श्री मराठी मध्ये आपले स्वागत आहे। एप्रिल मध्ये गुढीपाडवा कोणत्या दिवशी असतो? जाणून घ्या हा सण का आणि कसा साजरा केला जातो। गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा सण असून यश आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। चला जाणून घेऊया गुढीपाडव्याची तारीख, महत्त्व आणि तो साजरा करण्याचे कारण। हिंदी दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा ही हिंदू नववर्षाची तसेच मराठी नववर्षाची सुरुवात मानली जाते। हा दिवस गुढीपाडवा म्हणूनही साजरा केला जातो। हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशात साजरा केला जातो। हे मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून चिन्हांकित करते आणि हिंदूंसाठी मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे। मराठी समाजातील लोक आपल्या घराबाहेर समृद्धीचे प्रतीक गुढीची स्थापना आणि पूजा करून गुढीपाडवा साजरा करतात। अशा परिस्थितीत 2024 मध्ये गुढीपाडवा कधी आहे आणि हा सण कसा साजरा केला जातो हे जाणून घेऊया। गुढीपाडवा 2024 तारीख। यावर्षी गुढीपाडवा 9 एप्रिल 2024 रोजी साजरा केला जाणार आहे। हिंदू नववर्ष विक्रम संवत 2081 आणि शुभ चैत्र नवरात्रीलाही या दिवसापासून सुरुवात होत आहे। वेगवेगळ्या राज्यांमध्ये उगादी, चेटीचंद आणि उगादी अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा सण चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथीला सुरुवात करतो। गुढीपाडवा 2024 चा शुभ मुहूर्त। हिंदी दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 वाजता सुरू होत आहे आणि ही तिथी 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजता समाप्त होईल। अशा परिस्थितीत उद्य तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवार 09 एप्रिल रोजी साजरा होणार आहे। गुढीपाडव्याचे महत्त्व। गुढी हा शब्द ध्वज किंवा बॅनरला सूचित करतो, तर पाडवा हा महिन्याच्या पहिल्या दिवसाचा संदर्भ देतो। हे रवी पिकांच्या कापणीचे प्रतीक आहे आणि तो दिवस मानला जातो जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली। महाराष्ट्रात मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या स्मरणार्थ गुढीपाडवा देखील साजरा केला जातो। मान्यतेनुसार गुढीपाडवा सत्ययुग, सत्य आणि धार्मिकतेच्या युगाची सुरुवात करतो। असे मानले जाते की घरात गुढी फडकवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनात सौभाग्य आणि समृद्धी येते। यासोबतच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात देखील करतो। संवत्सर पाडवा, उगादी, चेट्टी चंद किंवा नवरेह यांसारख्या देशातील विविध राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो। ईशान्येकडील मणिपूर राज्यात साजिबू नोंगमा नबा चिरोबा म्हणून ओळखले जाते। गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? गुढीपाडव्याच्या दिवशी स्त्रिया सकाळी उठून आंघोळ करतात आणि मग बाहुल्यांनी घर सजवतात। गुढी पारंपरिकपणे बांबूची काठी वापरून तयार केली जाते ज्यावर उलटे चांदीचे, तांबे किंवा पितळाचे भांडे ठेवले जाते। त्यानंतर त्यावर स्वस्तिक बनवून भगवे कापड, कडुलिंब किंवा आंब्याची पाने आणि फुलांनी सजवून घरातील सर्वोच्च स्थानी ठेवतात। यासोबतच कुटुंबे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला रंगीबेरंगी रांगोळ्या आणि फुलांच्या माळांनी सजवतात। यासोबतच मुख्य दरवाजावर आंब्याची किंवा अशोकाच्या पानांची कमान बांधलेली आहे। पुरणपोळी, श्रीखंड असे खास पदार्थ प्रसाद म्हणून तयार केले जातात। या दिवशी सकाळी अंगाला तेल लावून स्नान करण्याचीही परंपरा आहे। उत्तम आरोग्यासाठी या दिवशी गुळासोबत कडुलिंब खाण्याचीही परंपरा आहे। गुढीपाडवा का साजरा केला जातो? गुढीपाडव्याशी संबंधित अनेक कथा आणि पुराणकथा आहेत। ब्रह्मपुराणात, पवित्र हिंदू धर्मग्रंथांपैकी एक, असा उल्लेख आहे की भगवान ब्रह्मदेवाने एका नैसर्गिक आपत्तीनंतर विश्वाची पुनर्बांधणी केली। ब्रह्मदेवाच्या प्रयत्नांनंतर पुन्हा एकदा न्याय आणि सत्याचा युग सुरू झाला। या कारणास्तव या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते।
दुसरी कथा सांगते की रावणाचा पराभव करून भगवान राम 14 वर्षांचा वनवास संपवून सीता आणि लक्ष्मणास अयोध्येला परतले. हा दिवस भगवान रामाचा रावणावर विजय साजरा करण्यासाठी देखील साजरा केला जातो. म्हणून गुढी म्हणजेच ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जातो, कारण तो अयोध्येत रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर विजयाचा ध्वज म्हणून फडकवला होता. गुढीपाडव्याची आणखी एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव करून राज्यातील जनतेला मुघल राजवटीतून मुक्त केले, म्हणूनच या दिवशी महाराष्ट्रातील जनता गुढी साजरी करतात. असा विश्वास आहे की हा गुढी ध्वज कोणत्याही प्रकारचे वाईट घरांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखतो. गुढीपाडव्याबद्दल काही रंजक गोष्टी. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी येथील जवळपास सर्व घरांमध्ये रांगोळ्या दिसतात, कारण लोक मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करतात. पश्चिम महाराष्ट्रातील लोक गुढीपाडवा किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीस साजरी करण्यासाठी मिरवणूक काढतात आणि या मिरवणुकीत पारंपरिक पोशाख आणि नृत्य करतात. रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्येला परत आल्याने वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीकही हा सण आहे. गुढीपाडवा हा श्रीखंड, पुरी, पुरणपोळी अशा मिठाई बनवून आणि वाटप करून साजरा केला जातो. कोकणी लोक कानंगाची खीर सारखे पदार्थ तयार करतात. रताळे, नारळाचे दूध, तांदूळ आणि गुळापासून बनवलेले भारतीय गोड मिष्टान्न. गुढीपाडवा विधी. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक त्यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी सजावट करतात. घरासमोर रांगोळी काढली जाते आणि ध्वज किंवा गुढी उभारली जाते. ही गुढी फुले आणि आंब्याच्या झाडाच्या पानांनी पिवळ्या रेशमाने सजविली जाते. या दिवशी हळद आणि सिंदूर लावून शुभ स्वस्तिक बनवले जाते आणि मेणबत्त्याही पेटवल्या जातात. काही लोक हा दिवस सोने किंवा नवीन वाहन खरेदीसाठी शुभ मानतात. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन व्हिडिओची सूचना मिळेल आणि तुमचे जीवन आनंदी आणि सोपे होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.